नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जो विषय मी आपल्यासमोर सादर करणार आहे, त्या विषयाचं शीर्षक असं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण सकारात्मक विचारांना जन्म द्यावा किंवा सकारात्मक विचार कायमस्वरूपी आपल्यासोबत राहावेत. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने नकारात्मक विचार खूप येत राहतात आणि मग या नकारात्मक विचारांना समजायचं कसं किंवा या नकारात्मक विचारांचं काय वैशिष्ट्य असतं की ज्याच्यामुळे मला हे कळेल की मला येणारे जे विचार आहेत ते नकारात्मक आहेत. कारण आपण नकारात्मक विचारांना तेव्हाच संपवू शकू जेव्हा आपल्याला कळेल की आपले विचार हे नकारात्मक आहेत. तर मग नकारात्मक विचारांचे विशेष वैशिष्ट्य काय आहेत हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. विशेषतः नकारात्मक विचार हे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी करतात आणि मानसिक ताणतणाव खूप वाढवत असतात. मानसशास्त्रानुसार आपल्या मनात सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार अधिक जास्त वेगाने घर करतात. त्यालाच निगेटिव्हिटी बायस असं सुद्धा म्हटलं जातं. याचाच अर्थ काय की सर्वसाधारणपणे मानवी जीवनामध्ये नकारात्मक विचार हे अतिशय वेगाने आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात आणि त्यामुळे या नकारात्मक विचारांना ओळखायचं कसं, तर त्यांची वैशिष्ट्य जी आहेत ती जर आपण समजून घेतली तर आपल्याला आपल्या आयुष्यामधले विचार हे नकारात्मक आहेत की सकारात्मक आहेत हे समजायला सोपी पडेल. पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक असतं, पहिलं जे वैशिष्ट्य असतं नकारात्मक विचारांचं ते आहे की स्वयंचलित असतात किंवा अनियंत्रित असतात. याचाच अर्थ काय की हे ॲटोमॅटिक आणि इनव्हॉलेंटरी असतात. हे विचार मनात आपोआप आणि नकळतपणे येतात आणि त्यांच्यावर व्यक्तीचे सहज नियंत्रण नसते. प्रसंग, वाईट किंवा भीती समोर आल्यानंतर मन सर्वात आधी नकारात्मक बाजूचाच विचार करते. याचाच अर्थ काय की नकारात्मक विचार हे ॲटोमॅटिक येतात. सकारात्मक विचार निर्माण करायला, रुजवायला, त्यांना आयुष्यामध्ये फुलवायला वेळ लागतो, प्रयत्न लागतात. परंतु नकारात्मक विचार अचानक येतात, आपोआप येतात आणि कुठल्याही प्रसंगामध्ये त्यांचं एकमेव काम म्हणजे भीती आणि तणाव निर्माण करणं. त्यामुळे आपल्याला असे काही विचार येत असतील की जे भीती आणि तणाव निर्माण करतात आणि अचानकपणे येतात, अनियंत्रितपणे येतात, आपण त्यांना थांबवू शकत नाही, दूर करू शकत नाहीत, तर ते कदाचित नकारात्मक विचार असू शकण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. दुसरं एक त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण असतं की अतिविचार आणि अतिटोकाचे विचार. नकारात्मक विचारांमध्ये छोट्या समस्येला सुद्धा खूप मोठे करून दाखवले जाते. असं झालं तर, तसं झालं तर, हे नाही झालं तर, ते नाही झालं तर. परिस्थिती खरोखर तितकी वाईट नसते, त्यापेक्षा जास्त वाईट कल्पनाविलास मनात केला जातो. याचाच अर्थ काय की दुसरं वैशिष्ट्य जे आहेत नकारात्मक विचारांचं ते असं आहे की समस्या छोटी असते, ती सोडवल्या जाऊ शकते किंवा सोडवल्या जाण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये असतं, परंतु मनामध्ये इतकी भीती आणि तणाव निर्माण करतात की त्या व्यक्तीचा आत्मविश्वास दुरावतो आणि छोटी समस्यासुद्धा मोठी वाटायला लागते. त्यामुळे तुम्हाला असे जर विचार येत असतील की त्या विचारामुळे छोट्या समस्येला सुद्धा मोठी समस्या तुम्ही रंगवत असेल, तुमचं मन रंगवत असेल, तर ते नकारात्मक विचार आहेत. तिसरं असं आहे की नकारात्मक विचारांमध्ये मध्यम मार्ग काही दिसत नाहीत. बऱ्याचदा अटीतटीच्या प्रसंगामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठेतरी मध्यम मार्ग काढून त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं. परंतु नकारात्मक विचार जेव्हा येतात तेव्हा त्याच्यामध्ये मध्यम मार्ग कुठलाच नसतो, टोकाचेच विचार असतात, हे किंवा ते. एक तर संबंध तोडायचे किंवा ठेवायचे, म्हणजे अशा पद्धतीच मध्यम मार्ग किंवा सकारात्मक बाजू कुठे दिसत नाही. गोष्टी एकतर पूर्ण चांगल्या किंवा पूर्णपणे वाईट दिसतात. एखादे छोटेसे काम बिघडले तर त्या व्यक्ती मी आयुष्यात काहीच करू शकत नाही असा टोकाचा विचार करायला लागते. याचा अर्थ काय की आयुष्यामध्ये टोकाचा विचार करून सुद्धा आपण समस्या सोडवू शकत नाही. कुठेतरी मध्यम मार्ग करून आपल्याला आपल्या आयुष्यातले बरेच प्रश्न सोडवता येऊ शकतात. परंतु जर तुमच्या मनामध्ये तुमचे विचार अतिशय टोकाचा विचार करत असेल तर कदाचित ते निगेटिव्ह थॉट्स असू शकतील. अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की
नकारात्मक विचार व्यक्तीला स्वतःबद्दल कमी लेखण्यास प्रवृत्त करतात. सतत स्वतःच्या चुका शोधायला त्याला प्रवृत्त करतात. आपण असं वागायला हवं होतं, आपण तसं वागायला हवं होतं, आपण हे करायला हवं होतं, आपण ते करायला हवं होतं. त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळतो व स्वतःच्या मनामध्येच आपली स्वतःची निगेटिव्ह इमेज तयार करायला हे नकारात्मक विचार आपल्याला प्रवृत्त करतात. आणि म्हणून आपल्याबद्दलचाच विश्वास, आपल्याबद्दलचाच आपल्यावरचा आत्मविश्वास कमी करायला जर काही विचारसरणी मदत करत असेल तर कदाचित ती विचारसरणी निगेटिव्ह विचारसरणी असेल. अजून नकारात्मक विचारांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? कायमस्वरूपी भूतकाळ आणि भविष्याची चिंता. कायमस्वरूपी व्यक्ती भूतकाळ आणि भविष्याची चिंता करत राहिल्यास त्याचा वर्तमान काळ त्याला स्वतः जगू देणार नाहीत. एकतर भूतकाळामध्ये ते मन रमून राहील किंवा भविष्यामधील काहीतरी वाईट होईल याच्या भीतीखाली ते कायमस्वरूपी दबून राहील. भविष्याची अननेसेसरी अधिकची चिंता निर्माण करणं किंवा भूतकाळामधील पश्चाताप निर्माण करणं हे निगेटिव्ह विचारांचं विशेष वैशिष्ट्य आहेत. अजून काय करतात निगेटिव्ह विचार? की आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा आणतात, आपल्याला चिडचिड करायला भाग पडतात, राग निर्माण करायला भाग पडतात, झोप न येणं, थकवा जाणवणं आणि वेगवेगळे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये वाढवतात. त्यामुळे नकारात्मक विचार ओळखणं, नकारात्मक विचारांमध्ये योग्य ती मदत मिळवणं, घेणं आणि नकारात्मक विचारातून व्यवस्थितपणे बाहेर पडणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच जणांना या नकारात्मक विचारांचा सामना करणं दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला आहे. परंतु योग्य त्या काळजीने, योग्य त्या सकारात्मक सुधारणेने आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. छोट्याशा काही टिप्स आहेत की ज्या सर्वसाधारणपणे सर्वांनीच करायला पाहिजे. एकतर साधारणपणे दिवसामध्ये काही काळ तुमचं व्यायाम, ध्यान, प्राणायाम याच्यासाठी किमान अर्धा तास तरी देणं अपेक्षित आहे. व्यायाम, ध्यान आणि प्राणायामने सायंटिफिकरित्या नकारात्मक विचार कमी होतात असं हे संशोधनाने मान्य केलेलं आहे. दुसरं एक जी टेक्निक आपण वापरू शकतो की ती आहे की आपले विचार थोडेसे डायरीत लिहून काढायचे. डायरीत लिहिल्यानंतर काय होतं की आपल्याला थोडासा त्याचा विश्लेषण करण्याची संधी मिळते. मनामध्ये जे चाललं आहे ते जेव्हा आपण लिहितोय तेव्हा ते वाचतोय त्याच्यामध्ये आपण करत असलेला विचार आणि अपेक्षित असलेली कृती याच्यामधलं तणाव आणि फरक आपल्याला दिसायला लागतं. त्यामुळे काही गोष्टी लिहून काढून त्या परत वाचून नंतरच आत्मसात केल्या तर त्याच्यातून निगेटिव्ह विचार कमी होतात. काही छोटेसे छंद जोपासू शकतात. स्वतःला आवडत्या कामामध्ये व्यस्त ठेवणे, गाणी ऐकणे, अजून वेगवेगळ्या कामामध्ये स्वतःला जितकं पॉसिबल असेल तितकं गुंतून ठेवणं हे सुद्धा नकारात्मक विचार कमी करायला मदत करतात. आणि सर्वात महत्त्वाचं, जर स्वतःहून नकारात्मक विचार कमी करू शकत नसाल तर योग्य त्या समुपदेशकाची निवड करा आणि ह्या सर्व नकारात्मक विचारांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडा. ही क्लिप आपल्याला कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय नक्की कळवा. थँक्यू सो मच वन अँड ऑल.